नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्हाला माहीतच आहे मी आपल्या चॅनलवर वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट घेऊन येत असते। आजची जॉब अपडेट देखील वर्क फ्रॉम होम जॉबची आहे आणि तुमचा जॉब रोल प्रोजेक्ट ऑपरेशन असोसिएटसाठी असणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन जॉब अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। फॉर्म कसा भरायचा आहे, इंटरव्ह्यूसाठी कोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सो वेळ न घालवता लगेचच व्हिडिओची सुरुवात करूयात। तर आजची जॉब अपडेट स्केलर कंपनीसाठी आहे, ज्यामध्ये प्रोजेक्ट ऑपरेशन असोसिएटसाठी वॅकन्सी आहे। या रोलमध्ये तुम्हाला प्रोजेक्टच्या रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल करायच्या आहेत। यामध्ये स्पेशली प्रोजेक्ट प्लॅनिंग, रिस्क मॅनेजमेंट आणि स्टेक होल्डिंग सोबत कम्युनिकेशन तुम्हाला करायचं आहे। सॅलरी तुम्हाला 5 ते 7 लाख पर ॲनम प्रोव्हाइड केली जाणार आहे। तुम्ही 18 वर्ष पूर्ण असाल आणि तुम्ही इमिडिएट जॉईन करू शकत असाल तर इथे लगेचच अप्लाय करा। अप्लाय करण्याची प्रोसेस खूप इझी आहे। जसेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक कराल तर तुमच्यासमोर हा गूगल फॉर्म ओपन होईल। बट एक लक्षात ठेवा, गूगल फॉर्म ओपन करण्याआधी तुमचा रेझ्युमे अपडेट करूनच तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे। रेझ्युमेच्या स्किल्समध्ये तुम्हाला मल्टीटास्किंग स्किल्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि प्रोजेक्ट टूल्स, जिरा किंवा ट्रेलो नॉलेज आणि मोस्ट इम्पॉर्टंट कम्युनिकेशन स्किल मेन्शन करायला विसरायचं नाहीये। बट त्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला यामधील ज्या स्किल्स येत आहेत त्याच तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत। सो जसेच तुम्ही गूगल फॉर्म ओपन करता तर सर्वात आधी तुम्हाला मेल ID सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं नाव मेन्शन करायचं आहे, ईमेल ID मेन्शन करायचा आहे, कॉन्टॅक्टसाठी तुमचा मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे। नेक्स्ट म्हणजे इथे तुमच्या टेक्निकल नॉलेजबद्दल विचारलं आहे, तर 1 to 5च्या मध्ये तुम्हाला इथे रेट करायचा आहे। त्यानंतर एक्सेलच्या स्किल्सला तुम्हाला रेट करायचा आहे। नंतर जो प्रश्न विचारला आहे ते म्हणजे इथे तुम्हाला तुमच्याबद्दल शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन द्यायचं आहे। नंतर तुम्हाला या जॉब रोलसाठी अप्लाय करण्याचं रिझन मेन्शन करायचं आहे की का तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करत आहात। तुमच्या कॉलेजचं नाव इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे। नेक्स्ट म्हणजे तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहात की नॉन टेक्निकल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला करंट ऑर्गनायझेशन सिलेक्ट करायचे आहे। नंतर डेझिग्नेशन आणि करंट CTC मेन्शन करा। तर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही किती दिवसात कंपनी जॉईन करू शकता हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। लास्ट म्हणजे तुम्हाला अपडेटेड रेझ्युमे इथे अटॅच करायचा आहे आणि सेल्फ डिक्लेरेशनच्या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। फॉर्म पुन्हा एकदा चेक करून तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर ही होती फॉर्म भरण्याची करेक्ट प्रोसेस। सो रोलसाठी अप्लाय करण्याआधी यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते एकदा चेक करूयात। यासाठी तुमचं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंटमध्ये बॅचलर डिग्री झालेली असली पाहिजे आणि 1 किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असायला हवा। सो इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाऊ शकणारे प्रश्न तुम्हाला हवे असतील किंवा या जॉबबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।